हाय फ्रेंड्स, तर तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत डोश्यासोबत अगदी परफेक्ट लागणारी अशी नारळाची चटणी आणि बटाट्याची भाजी। तर लगेच आता आपण सुरुवात करूया। तर इथे मी घेतलेली आहे कढई। कढईमध्ये मी मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि कांदा हे सर्व टाकून छान असं परतून घेतलेलं आहे 1-2 मिनिट। त्याच्यानंतर आपण वाटण टाकलेलं आहे। त्या वाटणामध्ये आहे मिरची, लसूण, अद्रक याचं वाटण टाकून थोडंसं परतल्यानंतर आपल्याला हळद आणि मीठ टाकायचं आहे। मीठ आत्ता मी थोडंसं टाकलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। ते थोडंसं परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे उकडलेला बटाटा। बटाटा छान असा थोडासा परतून घ्यायचा आणि नंतर जो आपल्याला भाजीला लागणारं पूर्ण मीठ आहे आपल्याला ते आत्ता वापरायचं आहे, कारण अगोदर जे वापरलेलं मीठ होतं ते फक्त मसाल्यापुरतं होतं आणि आता बटाट्यासाठी आपण वेगळं मीठ परत एक्स्ट्रा वाढवलेलं आहे। आता आपण बघतोय खोबऱ्याची चटणी। तर ही चटणी अशी आपण जास्त पातळ नाही बनवणार आहोत, त्याच्यामुळे याच्यामध्ये मी फक्त खोबरं घेतलेलं आहे, मिरची आणि कोथिंबीर हे तिन्हीचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। आता मी इथे फोडणी करून घेते। वाटण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। त्याच्यानंतर तेल गरम करायचं। तेलामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, लाल मिरच्या, आता ही सुक्की आपली नारळाची चटणी आहे त्याच्यामुळे मी लाल मिरच्या वापरलेल्या आहेत। ही जेव्हा आपण ही चटणी इडलीसाठी बनवतो तेव्हा आपण हिरव्या कलरच्या मिरच्या वापरतो, तेव्हा त्या चवीला छान लागतात। तर इथे बघू शकताय तुम्ही मी असा तडका केलेला आहे, वरून मीठ टाकून मिक्स करून तयार आहे आपली चटणी। तर इथे मी घेतली आहे खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याची भाजी। आता आपण पेपर डोसा करून बघूया। मी अगोदर तुम्हाला फक्त पेपर डोसाच या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि जो नेक्स्ट व्लॉग येईल त्याच्यामध्ये असेल की 4 प्रकारचे डोसे असणार आहेत। त्याच्यामध्ये कट डोसा असणार आहे, उत्तप्पा असणार आहे, लोणी स्पंज डोसा असणार आहे आणि आपला हा साधा डोसा। असे एकूण 4 प्रकार मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर तुम्ही इथं बघू शकताय किती छान पातळ असे डोसे करून घेते आहे मी आणि अजिबात तव्याला पण चिटकत नाही आहेत ते। मुलांना असताना ठेल्यावरचं आपल्याला कट डोसा खायचा आहे, लोणी स्पंज खायचा आहे, तर म्हटलं चला आज मी तुम्हाला घरच्या घरीच बनवून देते आणि खरंच खूप छान रेसिपी आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडलास तर लाईक करा आणि नक्की एकदा ट्राय करून मुलांना खाऊ घाला। सर्वांना खूप आवडली माझ्या घरी तरी। चटणी पण छान झालेली होती, बटाट्याची भाजी पण अशा प्रकारे छान झालेली होती आणि इथे बघू शकताय तुम्ही छान असे गोल्डन ब्राऊन कलरमध्ये डोसे पण तयार आहेत। व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा।